गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी अधिक मासाबद्दल तुम्हाला 4थ्या अध्यायात सांगत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. हे अर्जुना, यापूर्वी सुद्धा राग, भय आणि क्रोधाचा त्याग केलेले, अनन्य भावाने मला शरण आलेले पुष्कळ पुरुष ज्ञानीरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. कारण हे अर्जुना, जे ज्या प्रकारे मला भजतात त्यांना मी तसेच भजतो. हे रहस्य जाणून बुद्धिवान पुरुष सर्व प्रकारे माझ्याच मार्गाने अनुसरून करून वर्तन करतात. हे माझ्या तत्वाला जाणत नाहीत. ते या मनुष्यलोकी कर्माच्या फलाची इच्छा करून देवतांची पूजा करतात आणि त्यांच्या कर्मातून उत्पन्न झालेली सिद्धी ही त्यांना लवकरच प्राप्त होते, परंतु त्यांना माझी प्राप्ती होत नाही. म्हणून तू सर्व प्रकारे मलाच भज. हे अर्जुना, गुण आणि कर्माच्या विभागणीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र हे 4 वर्ण मीच उत्पन्न केले आहेत. त्यांचा मी कर्ता असो तरीही मला अविनाशी परमेश्वराला तू अकर्ताच समज. कारण कर्माच्या फलामध्ये माझी स्पृहा नसते, म्हणून मला कर्म प्राप्त करू शकत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वाने जाणतो तो कर्मांनी बांधल्या जात नाही. आणि पूर्व होऊन गेलेल्या मुमुक्ष पुरुषांनी सुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्म केलेले आहे. म्हणून तू सुद्धा पूर्वजांनी सदा सर्वदा केलेली कर्मेच कर. परंतु कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे अशा या विषयामध्ये बुद्धिवान पुरुष सुद्धा मोहित होतात. म्हणून मी हे कर्म म्हणजेच कर्माचे तत्व तुला चांगल्या प्रकारे सांगतो, की जे जाणल्यामुळे तू अशुभापासून म्हणजे संसार बंधनातून मुक्त होशील. कर्माचे स्वरूप सुद्धा जाणून घेतले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणून घेतले पाहिजे. तसेच निषिद्ध कर्माचेही स्वरूप जाणून घेतले पाहिजे. कारण कर्माची गती अत्यंत गहन आहे. जो पुरुष कर्मामध्ये म्हणजेच अहंकाररहित वृत्तीने केलेल्या संपूर्ण क्रियांमध्ये अकर्म म्हणजे वास्तविक त्याचे न होणे पाहतो आणि जो पुरुष अकर्मामध्ये म्हणजेच अज्ञानी
पुरुषांनी केलेल्या संपूर्ण क्रियांच्या त्यागामध्ये सुद्धा कर्माला अर्थात त्यागरूपी क्रियेला पाहतो तो पुरुष मनुष्यामध्ये बुद्धिवान आहे आणि ते योगी पुरुष संपूर्ण कर्म करणारा आहे. हे अर्जुना, ज्याची संपूर्ण कार्ये कामना आणि संकल्प रहित आहेत व त्या ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मे भस्म झाली आहेत, अशा पुरुषाला ज्ञानी लोक सुद्धा पंडित म्हणतात. जो पुरुष संसाराचा आश्रय नसलेले सदा परमानंद परमात्म्यात तृप्त आहे, तो कर्माचे फल व संग अर्थात कर्तृत्व अभिमानाचा त्याग करून कर्मामध्ये उत्तम प्रकारे वागत असूनही काहीच करीत नाही. ज्यांचे आपले शरीर व अंतःकरण जिंकले आहे आणि भोगासंबंधी सर्व सामुग्रीचा त्याग केलेला आहे, असा आशारहित पुरुष केवळ शरीरासंबंधी कर्मे करूनही पापाला प्राप्त होत नाही. जे आपोआप प्राप्त होईल त्यातच संतुष्ट राहणारा आणि हर्ष शोकाधिक द्वंद्वाच्या पलीकडे गेलेल्या ईर्ष्यारहित सिद्धी आणि असिद्धीमध्ये समत्व भाव ठेवणारा पुरुष कर्म करूनही संबंध पावत नाही. कारण आसक्तीरहित ज्याची चित्ता आत्मज्ञानामध्ये स्थित झालेली आहे, अज्ञानासाठी आचरण करीत असलेल्या मुक्तिपुरुषाची संपूर्ण कर्मे नष्ट होतात. यज्ञासाठी आचरण करणाऱ्या पुरुषापैकी कोणी या भावनेने यज्ञ करतात की अर्पण म्हणजेच स्त्रुवादिक सुद्धा ब्रह्म आहे आणि हवी म्हणजेच हवा करण्याचे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे आणि ब्रह्मरूप अग्नीमध्ये ब्रह्मरूप कर्त्याद्वारे जे हवन केल्या जाते ते सुद्धा ब्रह्मच आहे. यासाठी ब्रह्मरूप कर्मामध्ये समाधिस्थ झालेल्या या पुरुषाद्वारे जो प्राप्त होण्याजोगे आहे तेही ब्रह्म आहे. आणि दुसरे योगी लोक देवतांच्या पूजनरूप यज्ञाचीच चांगल्या प्रकारे पूजा करतात आणि दुसरे ज्ञानी लोक परब्रह्म परमात्मा रूप अग्नीमध्ये यज्ञाच्या द्वारेच यज्ञाचे हवन करतात. दुसरे योगी लोक क्षेत्राधिक सर्व इंद्रिय संयम अर्थातच स्वाधीनता रूप अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजेच इंद्रियांना विषयापासून परावृत्त करून वश करतात. आणि दुसरे योगी लोक शब्दाधिक विषयाच्या इंद्रिय रूप अग्नीमध्ये हवन करतात, म्हणजेच राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयाचे ग्रहण करतात, विषयाचे भस्म करतात. दुसरे योगी लोक सर्व इंद्रियांच्या व्यवहारांना आणि प्राण्यांना व्यापणाऱ्या ज्ञानाने प्रकाशित परमात्म्यात परिस्थिती रूप योगाग्नीमध्ये हवन करतात. दुसरे काही पुरुष ईश्वर आणि बुद्धीने लोकसेवेत द्रव्य खर्च करणारे आहेत. तसेच काही पुरुष सर्व धर्मपालन रूपी तपयज्ञ करणारे आहेत आणि काही अष्टांग योग रूप यज्ञ करणारे आहेत आणि काही हिंसाधिक कठोर व्रताचे पालन करणारे प्रयत्नशील पुरुष भगवंताच्या नावाचा जप आणि भगवत प्राप्ती संबंधी शास्त्रांचा अध्ययनरूपी ज्ञानयज्ञ करणारे आहेत. दुसरे काही योगी लोक आपसात वायुरूप प्राणवायूने हवन करणारे आहेत. तसेच दुसरे काही योगी लोक प्राणवायूमध्ये हवन करतात आणि दुसरे काही योगी लोक प्राणवायू आणि अपानवायू गतीचा निरोध करून प्राणायाम परायण होतात. दुसरे नियमित आहार करणारे योगी लोक प्राण्यांना प्राणातच हवन करतात. अशा प्रकारे यज्ञाद्वारे ज्याचे पाप नष्ट झाले आहे, असे हे सर्वस्व पुरुष यज्ञाला जाणणारे आहेत.
गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण राहिलेला अध्याय उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.